नमस्कार. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चितशी भक्ती. तरी बोल गंगावती शुकार आलजी. आपण ईश्वर मूर्ती आहात आणि माझे दोन शब्द आपण ऐकाल अशी अपेक्षा आहे. आपण परमेश्वराचे अंश आहोत असं पाठीमागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आणि शास्त्रच आज सांगत आहे. फक्त आपण जर बारीक विचार केला, बारकाईने हो तसे तत्व जाडापरी अंतरी पाहिजे तो निवाडा. माणूस मी आणि माझं म्हणतो. माझे घर, माझी जमीन, माझी इस्टेट, माझी मुलं, माझी बायको, माझे नातेवाईक, माझे बंधू सर्व माझं आहे आणि मी करतो आहे. हे दोन शब्द पहा कसे आहेत. मी आणि माझे. संत सांगतात टाकी परती ओझे. मी आणि माझं बाजूला ओझ सार, मग तुला कळेल मी आणि माझ्यामध्ये काय आहे. पहा, माणसाला परमार्थ काही नाही बरा. कुठं जाऊन डोकं आपटायची गरज नाही. फक्त आपण आपल्या स्वरूपाकडे पाहिजे. आपण कोण आहोत, आपलं या जगात येणं कसं झालं आणि जाणं कसं होईल, इथं वास्तव्य किती दिवस आहे. आलासी कोठोनी रे जाशी कवनेरे ठाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. मोठे मोठे साधू संत ती सायास केले, परपंची असताना मन नाही गोविले. फक्त तू कुठून आलास आणि कुठं जायचं आहे. माझं सर्व आहे. माझं जर आहे तर मी कुठं आहे. बारकाईने विचार करा. माझं सर्व इष्ट सर्व असणारं स्थावर जंगम माझा आहे. जर आपण हे शरीरही शेवटी म्हणतो माझा आहे, जर शरीरच माझं आहे तर मग आपण कुठे आहात विचार करा ना. गीतेमध्ये सांगतात मी दृष्टी करील वाकुडी तरी पाडील ब्रह्मांडाची उतरणी. मी अमृतदृष्टी पाहे तर सकळही जिवंत होई, नेनती माझी सोय अज्ञान पाखंडी. म्हणून मी हा शब्द फक्त गीतेत वापरला आणि सर्वसामान्य लोक सुद्धा मी शब्द वापरतात. तर त्या मीचा पुरेपूर जर विचार केला तर मी हा शरीरात फक्त बनलेला आहे. मी हा नाहीची. सर्व काय दिसणारं भासमान आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी एक रज्जू सर्पाचा उत्तम दृष्टांत सांगून तुम्हाला अशा अवस्थेने दृष्टांत देऊन सांगेल की हे कसं भासमान आहे ती. तुर्तास नमस्कार.